पॉवर्ड बाय नेचर केअर फर्टिलायझर्सचे ग्रीन हार्वेस्ट स्पेशल नैसर्गिक पेंडीयुक्त सेंद्रिय खत. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं गुलाबाच्या फुलांना मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. येवला तालुक्यातल्या पिंपळगावमधील गुलाब उत्पादक शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा होतोय. यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर गुलाबाची लागवड केली असून सध्या फुलांची तोडणी सुरू आहे. व्हॅलेंटाईन डेमुळे बाजारात लाल गुलाबांना विशेष मागणी निर्माण झाली आहे. सोलापुरात कांद्याचे दर घसरल्यानं शेतकरी हवालदिल झालेत. कांद्याला केवळ 6 ते 8 रुपये प्रति किलो भाव मिळत असल्यानं शेतकरी संतप्त झालेत. सरकारने शेतकऱ्यांच्या कांद्याला अनुदान देण्याची मागणी केली आहे. सरकारनं कांदा निर्यात सुरू केली, मात्र त्याचं निर्यात शुल्क वाढवल्यानं शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळत नाहीये. नाशिकच्या मनमाड, येवला, नांदगाव भागातील शेतकऱ्यांना वन्य पशुपक्ष्यांच्या रूपानं संकटाचा सामना करावा लागतोय. हरिण, कावळे यांच्यासह इतर पशुपक्ष्यांचे कळप येऊन शेतामध्ये धुडगूस घालताय, त्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय. भारत अमेरिका व्यापार करारानंतर सोयाबीनच्या दरामध्ये घसरण झाली आहे. करारानंतर सोयाबीन तेल आणि सोयाबीन पेंडीची आयात होणार असताना प्रति क्विंटल सोयाबीनच्या दरामध्ये 500 रुपयांची घसरण झाली आहे आणि त्यामुळे सोयाबीन उत्पादकांना मोठा फटका बसलाय.